नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 16 सप्टेंबर 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे, उजनीतून भीमेत किती पाणी सोडण्याची प्रक्रिया कशी चालू आहे आणि वीरचा विसर्ग सध्याला कितीने कमी झालेला आहे, याचबरोबर संगमचा विसर्ग किती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.115 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 120.65 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 56.99 TMC. तर टक्केवारी बघितली तर 106.98% उजनी धरण सध्याला झालं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की उजनीतून भीमा नदीमध्ये जो विसर्ग सोडला जातोय तो विसर्ग कमी टप्प्याटप्प्याने कमी होत चाललेला आहे. कारण काल रात्री 1 लाखाचा विसर्ग असणारा विसर्ग रात्री 9 वाजता तो 10,000 कमी करून तो 90,000 करण्यात आला. परत रात्री 12 वाजता तो परत 10,000 घट करून परत तो 80,000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आणि तो विसर्ग सध्याला कायम आहे. म्हणजे उजनीतून भीमा नदीमध्ये 81,600 क्युसेक्स, म्हणजे हे 80,000 आणि वीज निर्मितीसाठी सोडलेलं 1,600 क्युसेक्स, असं 81,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. तसेच दौंडच्या विसर्गामध्ये मात्र वाढ होताना दिसते. रात्री 34,000 क्युसेक असणारा विसर्ग सकाळी तो 45,549 एवढा झालेला आहे. मात्र दौंडचा विसर्ग जरी वाढला असला तरी लोकलचा पाऊस काल 27 मिलीमीटर झाला असल्यामुळं येणारं पाणी आणि सोडण्यात येणारं पाणी याचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न सातत्याने उजनी धरण प्रशासन करताना दिसत आहे. पुणे परिसरामध्ये पाऊस चालूच आहे. बनगाडचा विसर्गही वाढलेला आहे, त्याचा परिणाम आणखी दौंडमध्ये दिसणार आहे. त्यानंतर कदाचित थोडीशी वाढ किंवा घट होईल. आणि वीरचा विसर्गाकडे बघितलं तर वीरचा विसर्ग हा काल 4,637 क्युसेक असणारा विसर्ग मात्र आता 3,200वर आलेला आहे, म्हणजे घट केलेली आहे. त्यामुळं भीमेतून उजनीतून भीमेत आणि वीरमधून निरेत सोडलेलं पाणी दोन्ही मिळून संगम येथे 85,000 क्युसेकचा विसर्ग तयार होतोय. बरेच बंधारे पाण्याखाली गेले होते, ते बंधारे कदाचित आता आज सकाळपासून मोकळे व्हायला सुरुवात होईल. ज्या त्या ठिकाणची पाण्याची पातळी, काही ठिकाणचे दरवाजे राहिलेले आहेत काढायचे, त्यामुळं पाणी फुगलेलं आहे. तर उजनीच्या अशा ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.